नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात गेल्या कित्येक वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे. आता यावरती बऱ्याच वेळेस मी व्हिडिओ घेऊन बोललेलो पण आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला प्रतिसाद पण दिलेला आहे. एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मी तुमच्याशी आज बोलणार आहे. बघा, शिक्षक भरती टेट तिसरी 2025ला झालेली आहे. टेट झाली, निकाल लागला. निकाल लागून सुद्धा पुढच्या ज्या प्रोसेस व्हायला पाहिजे पवित्र पोर्टल बाबतच्या, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू व्हायला पाहिजे. रजिस्ट्रेशन नंतर विद्यार्थ्यांना इथे ॲड आल्या पाहिजे. जाहिरातीसाठी जी प्रोसेस करावी लागते ती सुद्धा अजून वेळेत होत नाही आहे. वेळोवेळी प्रशासनाकडनं ह्या नोटीस काढल्या जातात, आदेश दिले जातात, पण त्याच्यावरती कोणीही ॲक्शन घेत नाही आणि हे फक्त रखडलेली व्यवस्था आहे. सो यावरती हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यावरती तुम्हाला काय आवडतं तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवाच. पण हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या ग्रुपला नक्की शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून पुढचे व्हिडिओसुद्धा बघत राहा. सो आता बघूया, आपण शिक्षक भरतीसाठी एक आंदोलन उभं करण्याची तयारीत सर्व विद्यार्थी आहे. त्यासाठी टॅगलाईन मी तुम्हाला दिली आहे, एकत्र आला तर शक्य आहे, एकत्र जर आला नाही तर हे शक्य होणारच नाही आहे. लक्षात घ्या, शिक्षक भरतीसाठी आंदोलन आहे. प्रमुख यांच्या मागण्या काय? आता प्रमुख मागण्या मी जेव्हा तुम्हाला सांगतो त्याच्या व्यतिरिक्तही काही मुलांच्या वेगळ्या मागण्या असू शकतात किंवा त्यांचं म्हणणं वेगळं असू शकतं. ते पण मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला ते मुद्दे पण थोडक्यात सांगतो. आंदोलन कधीपासून कुठे असणार आहे आणि यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतो, इव्हन दो कोणी कोणी सहभागी व्हायलाच पाहिजे, ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. चला, मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, काही दिवसांपूर्वी काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडले होते. त्यातले काही मुद्दे बघा. आता रिसेंटली मुद्दा तुम्ही जर बघितला तर पेसातील आदिवासी शिक्षकांची तब्बल 17,033 पदे रिक्त आहे. म्हणजे आदिवासी विभागात जेवढे 13 किंवा 8 जिल्हे येतात यामध्ये तुम्हाला जवळपास 17,000 जागा शिक्षकांच्या रिक्त आहे. त्या जागा भरल्या जात नाहीये. त्याला वेगवेगळी कारणं आहे आणि प्रत्येक वेळेस कोर्टाने सुद्धा आदेश दिलेले आहे, शिक्षण विभागाने पण सांगून झालेला आहे, सरकारचे मंत्री जे आहेत ते सुद्धा सांगतात, पण मात्र याच्यावरती कुणीही काम करत नाहीये. हा एक मुद्दा तुमच्या समोर, याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी घेतलाय, पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर 4,79,000 उमेदवार आता टीईटीची परीक्षा देणार आहे. असे किती लाखो विद्यार्थी टीईटी देत आहे. लाखो विद्यार्थ्यांची टीईटी घेतली जाते. पैसा जमा करण्याचंच फक्त साधन चालू आहे. मला सांगा, किती टीईटी आतापर्यंत झाल्यात? 9 ते 10 टीईटी झाल्या आहेत. सीटीटी 22 झालेल्या आहेत. या टीईटी सीटीच्या माध्यमातून जो पैसा गोळा केला जातो त्यातनं काय होते? करोड कोटी रुपये जमा होत आहे. मी आता काही दिवसांपूर्वी सांगितलं तुम्हाला, जवळपास 15 कोटी जमा झालेले टीईटीच्या माध्यमातून. एवढे लोक फॉर्म भरताय, प्रत्येकाची फी 800, 1000, 1200 रुपये फी आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मग हे विद्यार्थी पात्र, ठीक आहे, पात्र झाले, यांच्यावरती पुढे काय? पुढे परत टेट. बरं, टेट झाली, पुढे काय? एवढा पैसा खर्च होऊन हा विद्यार्थी, एक विद्यार्थी अभ्यासासाठी पैसा खर्च करतो, कदाचित क्लासेससाठी पैसा खर्च करतो, त्याचा वेळ येतो, वेळेचं व्हॅल्युएशनच नाही, वेळेला पैशात मोजूच शकत नाही, त्याची फॅमिली त्यासाठी सगळं सहन करते. एवढं करून तो विद्यार्थी इथपर्यंत येऊन पोहोचतो. मग पुढे प्रोसेस का जात नाहीये? त्या विद्यार्थ्याचा अमूल्य असा वेळ गेलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्याचा अमूल्य असा पैसा तिथे वाया गेलेला आहे. मग कोण जबाबदार याला? हे का बरं शेड्यूल होत नाहीये? की असं ठरलेल्या गोष्टी का नसतात? ह्या दिवशी हे, ह्या दिवशी हे, ह्या दिवशी हे, किंवा वर्षभराचं शेड्यूल का फिक्स होत नाहीये? फिक्स होऊन ते का पाळलं जात नाहीये? याला प्रत्येक वेळेस का फॉलोअप घ्यावं लागतं? आपल्याकडे अशी व्यवस्था आहे का? अशीच ठेवायची का? प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रत्येक गोष्ट करायची आठवण करून द्यायची का? हे कितपत योग्य आहे? सो याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण उभ्या करत असतो. बघा, हे 2 मुद्दे तुम्हाला मी सांगितले. तिसरं काय, की आपले शिक्षण मंत्री साहेबांना सुद्धा आपले मंडळ भेटून आलं. बघा, शिक्षण संघाचे आश्वासन, शिक्षक संच मानता प्रश्नावर तोडगा काढू, असं माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं. माननीय मंत्री महोदयांना आपण शिक्षण सेवक कालावधी वर्षभराचा करा. ऍटलिस्ट तुम्हाला 3 वर्ष तुम्ही शिक्षण सेवक, भावी पिढी घडवायची आहे. या भावी पिढी घडवणाऱ्या या शिक्षकांना तुम्ही 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून कार्यरत करतात. नाम मात्र मानधनावरती काम करावं लागतं. शिक्षक हे पुढची पिढी घडवणारे आहेत, यांना कितीतरी महत्व पाहिजे. सगळ्यात जास्त महत्व यांनाच द्यायला पाहिजे, कारण पिढी घडवण्याचं काम ते करताय. त्यांनी जर पिढी घडवण्याऐवजी बिघडवण्याचं काम केलं ना तर भविष्य सगळं अंधारात असणार आहे. त्या पिढीचं नाही, जे जगतात यांचं सुद्धा अंधारात असणार आहे. सो मग हे सगळं घडवण्याचं काम जर हे माणसं करतात, ही शिक्षक मंडळी करतात, यांसाठी कितीतरी महत्व असायला पाहिजे आपल्याकडे. लक्षात घ्या. सो त्यांच्यावरती शिक्षण सेवक 3 वर्ष,
3 वर्षाचा मागणी सगळ्यांचीच आहे, सगळ्या स्तरामधून मागणी आहे, कोणी असू देत, तिथे मी असू दे किंवा शिक्षणाचा संबंध नसलेला कोणी बिझनेसमन असू दे, तो सुद्धा सांगेल शिक्षकांना महत्व आहे बाबा, त्यानेच मला शिकवलं, त्यानेच मला घडवलंय, तर मी हे करू शकलोय, नाही तर मी घडलो नसतो, मी बिघडलो असतो. सो मग या शिक्षकाला शिक्षण सेवक नाही, त्यांना पूर्ण पेमेंटवर रुजू करून घ्या. बरं ते शक्य होत नसेल, तुमची नियमावली काय असेल ते जर गृहीत धरलं तुम्ही, तर 3 वर्षाचा कालावधी 1 वर्षावर आणून ठेवा बाबा ना, तुम्ही चेक करा ना यांचं सगळं चांगलं आहे तर मग त्याला कंटिन्यू करा. सो ही एक मागणी होती बघा, ही पण मागणी बऱ्याच वेळेस उपस्थित झाली, बऱ्याच शिक्षकांनी आंदोलन भरपूर केलेली आहे. त्यानंतर शालार्थ आयडी घोटाळा झाला. अरे शेकडो विद्यार्थी, शेकडो उमेदवार, शेकडो शिक्षक असे भरले गेलेत. इथे अगदी डे 1 पासून प्रयत्न करणारा विद्यार्थी आहे, 12 नंतर डीएड आहे, बीएड आहे, टीईटी आहे, सीडीटी आहे, टेट दिली आहे, पैसा घालवला अभ्यासाला, पुस्तकाला, दिवस रात्र मेहनत केली, त्या विद्यार्थ्याला एवढे चांगले मार्क असून पुढे प्रोसेसमध्ये त्याचं नाव सिलेक्ट होत नाहीये आणि तुम्ही शालार्थ आयडी घोटाळा करताय. शेकडो शिक्षकांचा शालार्थ आयडी घोटाळा आहे. अशा शिक्षकांना रुजू केलं ज्यांचा काहीच संबंध नाही, त्यांना शालार्थ आयडी देऊन टाकला. असे शिक्षक जमा तुम्ही भरती करून घेतले, ज्यांनी त्यांना पैसे दिले, जे काय चाललंय भ्रष्टाचार चाललाय इथे पण आहे. याच्यावरती खूप मोठं रॅकेट सध्या त्याच्यावरती काम चालू आहे बघा, खूप मोठं रॅकेट आहे. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ घेतले, तुम्ही बघितले असेल. घटत्या पटसंख्येने शाळांचे एकत्रीकरण, समूह शाळा चालू करायची. आता समूह शाळा, केंद्रित शाळा, शिक्षकांची संख्या घटणार. समूह शाळा करण्याची गरज काय येते तुम्हाला? पूर्वी ह्या शाळा चालू होत्या का नाही? प्रत्येक थोड्या अंतरावरती ह्या शिक्षण चालू होत्या. 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती आरटी मध्येच नियम आहे की 2 किलोमीटरच्या काय मला किलोमीटर आता आठवत नाही, पण त्या किलोमीटरच्या आत शाळा पाहिजे. विद्यार्थ्यांना एवढं लांब जाणं शक्य नाहीये, 1 किलोमीटरच्या आतच असावं. मग त्यावेळेस तुम्ही शाळा चालू केल्या ना, आता त्या केंद्रित का करताय, समूह का करताय? कारण पटसंख्या घटली. मग पटसंख्या का घटली याच्यावरती विचार का होत नाहीये? पटसंख्या घडण्याचं कारण काय? बरं शिक्षण घेणारे विद्यार्थीच संपलेत का? विद्यार्थी आहे, संख्या तर वाढत चालली, जनसंख्या. मग हे विद्यार्थी गेले कुठं? हे गेले प्रायव्हेटमध्ये. प्रायव्हेटमध्ये का गेले? या सरकारी स्कूलमध्ये का नाहीये? सरकारी स्कूलला तर फी कमी लागते, प्रायव्हेटला जास्त लागते, मग तिकडे का गेले? ते इकडे का थांबले नाहीये? याची कारणं शोधली, तुम्हाला सापडेल चूक आपलीच आहे, दिव्याखालीच अंधार आहे. मग असं जर असेल तर ते सुधारण्याचं काम आपण का करत नाहीये? तुम्ही तर ते बंदच करायच्या मागे लागलेत. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. असं जर चालू राहिलं तर भविष्यामध्ये शिक्षण विभागच बंद होईल, एज्युकेशन डिपार्टमेंट बंद होईल, एज्युकेशन मंत्री राहणार नाही, शिक्षण आपल्या पद्धतीने घ्यायचं, असं होऊ शकतं. असंही घटना भविष्यात करायच्या का, हे सगळं समोर येत आहे. त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिलासा. आता UDAS प्लस पोर्टल जे आहे त्यामध्ये 2री ते 12वीच्या विद्यार्थ्यांचं अपडेट करायला दिलं, ठीक आहे. मग तिथे शिक्षकांना संधी आहे की तुम्हाला पटसंख्या जी आहे ती शो करायला संधी मिळाली आहे. सो डेट वाढून त्यांनी दिलेली होती. त्यानंतर शिक्षण विभागाचं डिपार्टमेंटचं बघा हे परिपत्रक, शिक्षक भरती संदर्भातलं परिपत्रक आहे. काय आहे? पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती करता बिंदू नामावलीच्या माहितीबाबत. झोपलेत की काय? बिंदू नामावली का करत नाहीये? मार्च 24 मध्ये SCBC लागू झालेला आहे. बिंदू नामावली का अपडेट होत नाही वेळेत? दुसरा मुद्दा, जे अधिकारी बसलेत हे अधिकाऱ्यांची जबाबदारी खरं म्हणजे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी किंवा संबंधित डिपार्टमेंटचे मंत्री महोदय यांची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजे पुढे. सगळे लोक तिथे अपॉइंट केले गेलेत, का होत नाहीये? दुसरा मुद्दा. आता हे झालं तुमचं पवित्र पोर्टलचं अपडेट. कधी निकाल लागलाय, कधी टेट झाली, कधी भरती करायची? 65,000 शिक्षकांची भरती करायचं बाकी तुम्ही 2023-24 दरम्यान सांगितलं. 18,000 भरले, बाकी तसेच आहे. बाकी पेसामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे, तुमची कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे. आता टेट 2025 जर बघितली तर एक्झाम कधी झाली तुमची? 27 मे ते 5 जूनच्या दरम्यान. त्यानंतर रिझल्ट कधी लागलाय? 25 ऑगस्ट 2025 ला. 2 महिन्यांनी तुम्ही रिझल्ट लावला, जो को 45 दिवसात लागायला पाहिजे होता. 2 महिने, तेही फॉलोअप घेतल्यानंतर रिझल्ट लागला. दुसरं काय? करंट डेट आज आहोत आपण 27 ऑक्टोबर 2025 मध्ये, म्हणजे ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिने झाले, अजूनच पवित्र पोर्टलची काही प्रोसेस पुढे सरकत नाहीये. लक्षात घ्या. आता डिसेंबर एंड ह्या ऑक्टोबर एंड पर्यंत विद्यार्थ्यांना टेटचं गुणपत्रक डाउनलोड करायला संधी दिली म्हणे. बरं तेही ठीक आहे, पण साईड बाय साईड पवित्र पोर्टलची वेबसाईट तुम्ही चालू करून विद्यार्थ्यांची नाव नोंदणी तर करून घ्या. 15 दिवस लागतात, 20 दिवस लागतात, त्याला महिना लागतो त्याला नाव नोंदणी करायला मुलांना. त्या दरम्यान तुम्ही साईड बाय साईड ज्या संस्था आस्थापना आहेत त्यांना बिंदू नामावलीच्या पद्धतीने जाहिरात तयार करायला लावा. किती व्हॅकन्सी त्यानुसार बघा. आम्हाला जिथपर्यंत समोर दिसतं जेवढं ते आम्ही बोलतो, याच्या पाठीमागे काही अजून काही गोष्टी असतील त्या करा ना तुम्ही. आम्हाला माहिती नाही तुमचे किती प्रॉब्लेम्स आहे, काय प्रॉब्लेम्स आहे, पण ते करायला पाहिजे तुम्ही. आम्ही सांगून ते होणार आहात का? आम्ही सांगून करणार आहात का? नाही. सो इश्यू काय? परत आता इलेक्शन, तुम्ही कारण सांगणार इलेक्शन आलं, इलेक्शनमुळे आम्ही
भरती प्रक्रिया राबवणार नाही. दुसरं काय, अकॅडमिक इयर येते पुढच्या वर्षी परत, आत्ताच या वर्षात व्हायला पाहिजे होतं, शिक्षक रुजू व्हायला पाहिजे होते, पुढचं अकॅडमिक वर्ष म्हणजे तुम्ही संच मध्ये 24-25 लावणार आणि परत शिक्षक कमी करणार, अतिरिक्त करणार, समायोजन करणार आणि ते जे तेच ए रे माझ्या मागल्या परत. आता यामध्ये बघा आपल्याला जे आंदोलन करायचं यासाठी महाराष्ट्रातून बघा प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने यामध्ये फुलना फुलाची पाकळी योगदान देतोय. आमचं योगदान यामध्ये आहेच, आम्ही आर्थिक स्वरूपात पण देत असतो, मागे पण आम्ही दिलेलं आहे. आता आम्ही तुमच्या समोर उभा आहोत, तो सगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आहे, आमची पूर्ण टीमच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे की यस या आंदोलनासाठी सगळ्यांनी या हजर राहा, तुमचा आंदोलनात सहभाग नोंदवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथे उपस्थित राहून आंदोलनात सहभागी नोंदवा. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना, जवळपास त्यांना जायला सांगा. असं काही नाही, यांनीच गेलं पाहिजे. जेवढे उमेदवार जेवढेही तिथे हजर राहतील तेवढे चांगलीच गोष्ट आहे. तिसरा मुद्दा, तुम्हाला शक्य नसेल तर हे अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करा, तुमच्या सोशल मीडियाला ठेवा, तुमच्या स्टेटसला ठेवा, जेणेकरून एक मेसेज गेला पाहिजे ह्या सोसायटीमध्ये, ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये की शिक्षक भरतीसाठी किती मुलं आंदोलन करावे लागतं, आंदोलन केल्यानंतर ह्या गोष्टी घडतात, हे पण सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हे जे आंदोलन आहे ह्या आंदोलनाला परमिशन मिळाली आपल्याला. ही परमिशन कधी मिळाली बघा, 22 ऑक्टोबरला हे परिपत्रक त्यांना आपण दिलं होतं. म्हणजे आपल्या ह्या टीमनी जे युवा विद्यार्थी असोसिएशनचे देशमुख सर आहेत, तुषार देशमुख सर, त्यांनी हे सगळं सध्या ते लीड करतायत त्याला. त्यांना परवानगी मिळाली बघा, त्यांना परवानगी मिळालेली आहे. ही परवानगी त्यांना दिली 22 तारखेला इथे आंदोलन करायला, 22 तारखेला परवानगी घेतली आहे आणि ती मिळाली 28 तारखेला आंदोलन करायचंय. कुणासाठी हे नोटीस दिली होती बघा, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जे अध्यक्ष याचे तुषार देशमुख सर यांनी हे निवेदन दिलं होतं त्यांना आणि त्यांना परमिशन मिळालेली आहे. हे आपल्या टीमशी बोलत असतात. विजय शेळके सरांशी यांचं बोलणं मुख्यत्वे होत असतं, माझ्याशी बराच वेळेस होत नाही त्यांचं बोलणं, त्याला वेगळी कारण आहेत, पण यांच्याशी बोलणं होत असतं. सो विजय सर मला सांगितलं, विजय सरांनी पण सांगितलं, त्यांचा नंबर माझ्याकडे, त्यांच्याशी पण मी बोललेलो आहे. सो या संदर्भात त्यांनी माननीय पोलीस आयुक्त संबंधित अधिकारी मुंबई शहर यांना परिपत्रक दिलं होतं आणि त्यामार्फत बघा आझाद मैदान मुंबई येथे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन व शिक्षक भरती तात्काळ सुरू करण्यासाठी आंदोलनाला परवानगी दिलेली आहे, घेतलेली आहे. आता यामध्ये आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आणि उद्देश काय बघा, 3 प्रमुख मागण्या त्यांनी त्यांच्या निवेदनात मांडलेल्या आहे. त्यातली पहिली मागणी त्यांची आहे, एकच मिशन पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन चालू करा. त्याचा अर्थ दुसरा काय, जुन्या संच मान्यतेनुसार 100% शिक्षक भरती करा. 24-25 ची संच मान्यता लागू नका करू. ती लागू केली तर भरपूर सारे शिक्षक अतिरिक्त होऊन त्यांचं समायोजन होऊ शकतं आणि शिक्षक भरतीमध्ये जागा कमी होऊ शकतात. शिक्षक भरतीचा सविस्तर रोडमॅप जाहीर करून प्रक्रिया तात्काळ प्रारंभ करा. सुरुवातीला मी बोललो तुम्ही शेड्यूल करा आणि शेड्यूलनुसार वागा, हे तुम्ही तयार करा. आता ही त्यांची मागणी. उद्देश काय त्यांचा, उद्देश बघा, राज्यातील पात्र अभियोग्यता धारक उमेदवारांना न्याय मिळावा, शिक्षक भरती प्रक्रिया वेळेत व पारदर्शक पद्धतीने राबवली जावी, यासाठी शासनाकडे लक्ष वेधणं हा एक आंदोलनाचा एकमेव उद्देश आहे. बाकी याच्या मागे उद्देश काय नाही, समोर ते जात आहे म्हणून आपण त्यांना प्रतिनिधित्व करायला देतोय, त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. सगळ्यांनी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या अभियोग्यता धारकांना, त्यांच्या रिलेटिव्हला आणि या राज्यातील सगळ्याच नागरिकांना सांगतो की शिक्षकांमागे उभे राहा, कारण हीच पिढी तुमची पुढची पिढी घडवणार आहे. सो यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण. तुम्ही नाही उभं राहताल तर वेगळ्या माध्यमातून याला स्प्रेड करा आणि वेगळ्या माध्यमातून तिथे लोकांना हजर राहण्यासाठी कळवा. आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचं म्हणणं वेगळे बघा, तुमचे म्हणणे काय मी तुम्हाला इथे सांगितले, कमेंटमध्ये टाका. काहींचं म्हणणं आहे सर मुख्य मागण्या अशा असाव्यात, जसं की शिक्षण सेवक हे पद रद्द करायला पाहिजे, 3 वर्षा जागी 1च वर्ष करा, शिक्षण सेवक करत असताना ज्या नियमावली आहे म्हणजे काय ट्रान्सफर करण्यासंदर्भातले किंवा जिल्हा अंतर्गत बदली करण्यासंदर्भातले त्यावरती नियमावली अशी पाहिजे, किंवा शिक्षक भरती अशी झाली पाहिजे. वेगवेगळी प्रश्न आहेत. टीईटी बंधनकारक असावी नसावी, बघा हे गटांमध्ये हे वेगळी मतमतांतर आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवाच. पण ऍटलिस्ट फुलाची पाकळी, संघर्ष करायला कोणतरी पुढे जाते, आपलाच भाऊबंद आहे, आपलाच कोणतरी प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती आहे, तर आपण त्याला सपोर्ट केलाच पाहिजे. पण हा सपोर्ट त्याच्या एकट्यासाठी स्वार्थासाठी नाही, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जर त्यांच्या या आंदोलनामुळे जर काही बदल घडत असेल आणि तो बदल चांगला असेल तर नक्कीच आपण उभं राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपला काही स्वार्थ असो अथवा नसो, सो चांगलं होत असेल एक समाजाचं, एका पिढीचं, तर आपण उभं राहिलं पाहिजे. आणि खरंच हे आंदोलन चांगल्यासाठी होत आहे.
सो सगळ्यांनीच याला सपोर्ट केला पाहिजे. सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्यांना सांगा, सगळ्यांना हजर राहायला सांगा, जास्तीत जास्त मुलं आणण्याचा प्रयत्न करा. तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल, असं आंदोलन करायला पाहिजे असं वाटत असेल, भले त्या आंदोलनाचा मार्ग वेगळा असेल, भले त्या आंदोलनाचे विषय वेगळे असेल, पण एक चांगल्या कार्यासाठी जर ते होत असेल, भले त्यांची मागणी वेगळी आहे, तुमचं म्हणणं वेगळं आहे, पण जर ते शिक्षक म्हणून जर आंदोलन करत असतील आणि शिक्षक या प्रणालीसाठी ते आंदोलन करत असेल, तुमचा सपोर्ट नक्कीच द्यावा असं मलाही वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि आवडला विषय तो तुमच्या मित्रांमध्ये कळवा, तुमच्या ग्रुपला मेसेज करा, तुमच्या सगळ्या स्टेटसला ठेवा आणि सगळ्यांना कळवा. सो मी पुन्हा पुढचा व्हिडिओ घेतोच, पण हे मात्र तुम्ही निश्चित यांना सपोर्ट करा असं मी तुम्हाला मागणी करेन. ओके, विषय आवडला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.